तर बोलायला आनंदाच्या भरात आनंद गागनाथ मामाला नाही गाण्याचा गागनाथ मामाला होईन म्हणतो होईन कमीत कमी आणि ते नाही सांगितलं VIP नंबर म्हण त्यांच्याकडे होईन म्हणजे हा VIP नंबर 1 नंबरला नाव घेतलंय बाबा आपण काय बोलतोय हा मग VIP मध्ये हा मग काय म्हणजे काय विषय की तिथे काय पण VIP म्हणजे काय रे काय नाही हा बोल बोला ऐक ना हा काय बोलतो हा ना राव कसं काय सांग लय झाली मी राव म्हणे लय झाली म्हणजे मग त्याला काही उपाय खर्च येईन म्हणे बाबा आम्हाला पण तेच सांगितलं खर्च येईल बाबा 10,000 रुपये खर्च सांगितलं बा आम्हाला मला पण तेवढंच म्हणे पण हे पारे आहे राव बाबा म्हणे पांढरे फुलावर जावं लागेल म्हणे कायला अरे अरे कायला कायला आज तिकडं डोंगरात म्हसोबा आहे ना. तुला काय वाटलं नाही मला असं वायला त्याचं वायला नाही. मग मग मी म्हटलं बाबाला म्हटलं नाही का सांगतो म्हटलं मी त्याला पांढरेच फुलावर जायचं मग सांगायला आलो याला पांढरेच फुलावर जात जाय म्हणून तू तिथं म्हसोबाला पांढऱ्याची फुलं जावं लागून सापडावं लागून एकदा कुणी काही मग ते भूत निघत असं बरं का त्याच्यामुळे डोंगरावर सांगितलं राव बराबर हा तू लय लांब जावं लागलो काय सांग कोण जाईन आता तू नाही मी नाही आता तू जाशील का हा नाही नाही आक्याला मी वाटतंय सगळ्यात जायचं का सगळे हा आणि तिथं भूत निघलं मग तिथं अच्छा गावात नाही भाऊ ते बाबा पळायला आपण कोणी मी एकटा जाऊन मेलो मग तुला भूत आहे जोडीदार आणि तेच घेऊन गेला मग आता काय करावं अरे भूत नाही याला चिंताडे पॅकरला याचा विषय बाबा मला चिंताडे हा मग चिंताडे म्हणे खर्च येईन राव म्हणे मग आता काय करायचं याच्यामुळे मा अडकलं राव लागणंच मग 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 बाबा म्हण तू आधी मग याचं राहून दे मा अगोदर सांगितलंय बाबानी हा मा झालं की तू बाबा म्हणे याचं काढा लागेल म्हणे अगोदर पण याच्यापेक्षा आपलं काय मला ते सांगा मला तेच कळा ना भाऊ ते बाबा काही कळा ना काही नेमके काय करतो काही नाही अरे हा बाबा म्हणलं नाही का आपला याच्यामुळं बाबांनी सांगितलं याच्यामुळं आपल्याला साडेसाती लागली हे पळतोय काय मग हे पळतोय काय रे तू असं कसं झालंय मग आपण संगत राहतो आपण मित्र आहे जीवलं मग तू येते साडेसाती आम्हाला लागली तर सगळ्याची मिळून तर मला नाही लागली मला तर नाही ना लागली भाऊ आता तर येतं त्या करत व्हायचं भाऊ तुला आमची नाही लागणार भाऊ तू या आम्हाला लागली असं वाटायला लागलं तुला भूत लागलेले भूत त्यांना रात्री घ्यावं लागत नाही हा का म्हणजे ते आता बाबा कसं म्हणतात मी डेंजर बाबा डेंजर बाबांना घ्यावंच लागते मग रात्री घ्यायची दिवसाला बाबांनी कसं पाहिलं होतं कसं लिंबू तू नव्हता मग चहाला आहे का ना पण तुला पिवळं लावलं याला लावलंय हा ते तू सांगायचंच राहिलो बाबा काय झालं माहिती का मला आहे का पाहिजे लावलंच नाही म्हणजे याचं काय लवकर दिसत नाही बरं का असं नको म्हणून याचं काय काय दिसत नाही गाड्या चहाला मी मग बाबाकडे जाईन आता बाबाला देणारच नाही मी मग माझं नाही 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 आपण संध्याकाळी घेऊन जाऊ आणि रात्री लिहून घेऊ तुला बाबाकडून मग अरे भांडारा चालेल एकच नंबर रात्री त्याला भाडी भांडारा लावून लगेच सांगू बाबाला याला दोन्ही बी लावा काय म्हणजे भांडारा बिन कुकू एकच नंबर मग मला काय म्हणायचं तुम्हाला एकदा लावलं काय बाबाने काय हरकत नाही जाऊ आपण बाबाकडे रात्री जाऊ बाबाकडे मी देतो बाबाला आणि तुम्ही मग बाबाला
बिडी पण लागली बरं का. चायला यो पाय ना मास्तर याला याचं नाव लिहता मास्तर पेन बिन बघ ना तू. येतली ते तो तुला योग 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 लिहायला नाही जमत आपलं. असं कोणाला लिहायला लागलं तर मग ते द्यायला लागत ना आपल्याला. अरे हा कोणाला लिहायचं असलं गरज पडली जनतेला. यो बोलत आता भूत बोलत रे लिहायला लागलं मग द्यायला लागत. काय पॉईंट सांगतो काय पॉईंट सांगतो. बरोबर नाही नाही त्यासाठी लागते. बाबांनी सांगितलं होतं तुम्ही चांगल्या नोंद धुवून आंघोळ्या करा. नोंद दोन म्हणजे काय रे. आता आपण जाऊ डवर आपल्या असं म्हणतो. मी म्हटलं नोंद दोन नोंद धुवून नोंद दोन नोंद दोन काही पण त्याच्या मनात मला स्वप्न चालतं स्वप्न पडत स्वप्न आता म्हणजे मला काय सांगू तो बाबा तसं म्हणला ना 2 दिवसात तो लावून देतो तो आपण म्हणाला भाऊ घोड्यावर काय सांगू तुला आता काय बरी गत नाही गड्या. आता वाटतोय मला लग्नच घर मोकळा डमतीत नाही नाही मी मला हातून बस मला घोड्यावर म्हणजे थांबतीत नाही असं बस नाही का व्हायला भाऊ तुम्ही आज माही मारायला लागले आहे का नाही. तुम्ही चला आता बाबाकडून मी तुमची मारून जाऊ का चला जाऊ आंघोळीला. चला चला आता एका गाडीवर चौक कसे जायचे पण. एक काम करा ना गाडी राहू द्यायचं आपण आंघोळ्या करू मग जाऊ आंघोळ्या करू. चला का आयला बाबाची चपला येतेच वाटतं. बाबा आतमध्येच आतमध्ये दिसते बाबा. आणि याच्यात दारू होतो आणि हे पटण ही कुठं काढतो मग पुढे काढू देऊ बाबाला. अरे आतमध्ये ते साधू ते रे आतमध्ये तुला तर काय भाऊ आटलीचं वागत नाही भाऊ. तू तर काय कधी सुदर्शन सुधू धी ठेवून इकडे लपून कुठतरी. तुला तर काय कधी आजकाल येऊ पाहिलं नाही पण नाही तर बाबाचा खोळंबा व्हायचा. लपली लपली काय होतं सकाळी ते त्याचं नाही बाबाला राशीच येत आहे बाबा. खाली आले ना आम्ही कोणता कायदे गेलो तुला आम्ही तुम्हाला आणायला गेलो होतो. सोय केली बाबा तुमची. अरे मग हा टायमिंग कोणता आहे. हा वाटलं तुमची सोयाच्या टायमिंगची असते. पहिले तुम्ही निम्म्या राहायचे तुम्हाला काही कळतं का नाही बा बाबाचं ते येते आमच्या मित्रांनी केलीच घेऊन गेली. तसा नाही ना मी येतो. कशाला नाही होणार तुम्ही तसं नाही बाबा मला काय माहित होतं मी तुम्हाला थोडी वजून दिली
हो सेवा करतो सेवा असं म्हणते बालका सेवा करतो. आता आम्ही घेतोय कधी आमच्या तोंडावर वाटतं बाबा नाही तुला एकदम सज्जन वाटतं. तीन तिघाला काम ठिकाणी तुम्ही सध्या. हा हो बाबा ते पण करायचं आम्ही लय मित्र आहे. हो तुमचे अंतिम बाबा नाही आता सध्या खूप वेळ झाला. हो तुम्ही जेवले हो जेवण झालं. हा ना तुम्हाला काही जरी अडचण असली बाबा तुम्ही याला सांगा. हा कहून माहिती बाबा जरा पैसे अरे हा का सांगायचं बाबा बिनधास्त निवेदन लावी जाईल मी त्यांना असं का तुम्ही कळवायचं मला. पैसे नसले बाबा तू घरची बोकडी घेऊ. हो पण बाबा लोकांना कमी नाही पडत. चांगली गोष्ट नसते ना ती बाबा. तेवढं नाही जमत. अरे त्याच्याशिवाय काम होत नाही ना पुढे. लक्षात आहे ना माझ्या. मी पण ते शोधा देऊ. मला एक जण सांगितलं तुमच्याकडे लग्नाचा पुरी म्हणजे बरं. हो आहे त्याच्यात आमच्या आहे का काही बस काय हो आज नाही तर मी तुम्हाला सांगितलं का थोडा वेळ काय असतं लग्नाची जी हे असतं ना गुरु तर लवकर सांगता येत नाही ना. मला फोटो दाखवणार आहे पण थोडा वेळ आहे. ते काढत आम्ही बाबा येते बाबाच्या अंगाला अशा हात लावायचे नाही बाबा. तुला आजकाल कधी येते तुझ्या माझ्या साडेसाती चालू आहे ना तिथे कारण हेच असं नाम झालंय. लय आलोच बाबा हेच माझं साडेसाती त्याच्यामुळेच लागेल. बाबा तुम्ही समजून आता म्हणजे आम्ही समजून घ्या. आम्ही तुमचं समजून घेणार बालका. आयडियामध्ये काय करायला खंडाला लाव खंडाला याचे अजून काही नाही स्टार्टेड. तुझं जाणवण्याने आमची फाटली ना. त्याच्यामुळे खूप साडेसाती आहे बाबा घाबरत नाही नाही आम्हाला माहिती आहे ना पुढची. त्याच्यापासून सावध राहतो. हो ना हो बाबा असं मला कमी होतो. तुला खूप बघायला लागली बाबा. उद्या बघ बघाच लागणार आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी पैशाची तर येताना पाहिजे तुम्ही पैसे आम्ही ऍडजस्ट करायचे. आम्ही ठीक आहे काय आमच्या आणि तुमच्या लग्न लावायची. नाही बाबा तसं म्हणून मला वाटलं बाबा लोकच येते तुम्हाला मग ते बालका लोकांची आम्हाला पुरत नसते. पुरत नाही आपल्याकडे पुरत कळलं का. जाऊ द्या ते काय याचा आपण कळ बंदोबस्त बरं का. आमचा एक नवीन मित्र म्हणजे नवीन महिन्यापेक्षा आमचा जुनाच मित्र आहे. लय कष्ट होईल बाबा. असं का इतका कष्ट होईल. त्याचं लग्न झालंय बाबा. झालंय का काय त्याचं लग्न झालंय पण त्याला काम नाही त्याने यश नाही. मग 80 आणखी लग्न झाले तुमचं लग्न नाही झाले पण तुम्ही काय काढू आणि याचं लग्न झालं 80 झाला की याला काय उपाय बाबा. याला उपाय काहीच नाही. याला फक्त एकच उपाय. कोणतं त्याला काय करावं लागतं म्हणजे काय माझा ऐक बरं का. आता तुला जे ना कामाची सवय नाही त्यामुळे तुझं काय झालंय लग्न लावलंय अडचणी तू झालाय मोकळा. त्याच्यामुळे तुझ्या घरात वेगळ्या लग्न झालंय. त्या कामाकडे लक्ष दे. तुला भल नाही बोलणार. तू आमच्याकडे
पैसा आला की सगळं सोयी लागतं ना काय बाबा लावून चार पण सांगा हो हा राहिला होता हा नवीन आणला ना तुम्ही फ्रेश वाटतं का नाही टाकायचे भाऊ हो बाबाचा अंगार साधारण समजायचा असा केला की लगेच काय बोलतो तुमचं काय असं नसेल बाबा चांगले पॉवरफुल बाबा आहे पॉवरफुल मी बोलू का बाबा सांग बोलू दे ना बाबा आता आम्ही जाऊ तुम्ही मारा नाही आम्ही मारणारच की आणि काय होते तुम्हाला सांगता दिवसभर आमची पण लई डोके दुखते हो सोपं नाही ना ते त्याचे सांग त्याचे सांग त्याचे सांग आमचे कोणी सांगणार मग त्यावेळेला आम्हाला फक्त एवढेच सांगणार आम्ही त्याच्यात कश राहणार खूप वेळ होतो ना आम्हाला पण आराम करायचा आहे बरं अवश्य बाबाला सुखाचं ठेव आम्हाला बी सुखाचं ठेव नाही देव आहे ना आमच्या रक्षणासाठी ते काय असते संध्याकाळ झाली ना आम्हाला जागसूत झोपावं लागते बाबाच्या पोटीचं काय निवेदन होत आहे देवा बाबाला कधी कॉन्ट्रॅक्ट कमी नको पडून मला एक म्हणायचं तुम्हाला यो बाबा बंधूच नसेल अरे मला काय म्हणतो तू दारू पितो अशी मी लय बाबा पाहिले काही बाबा लय चांगले ना हो बाबा मला बंधूच वाटतो कमून तू दारू पितो नाही रे ते बंधू बाबा वेगळे राहते तुला तर काही डोक्याचा भाग आहे का नाही किंवा भूत काढणार रे तुला काही बाय भाऊ आबाई तुला जर असं जर करायचं असेल ना आबाई आजपासून तुम्ही माझी दोस्ती तुटली नाही आबा नाही अरे आपला बाबा आहे तो चांगला आहे तो बाबा तू म्हणून राहिलाय तो त्याकडे मुलं आहे नाही चांगला बाबा बरं चला जाऊ आपण म्हणजे आता मा चुकलो आपला बाबा चला आता माझ्या ती बाबाची घेतली